जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या लाडक्या भावाचं यूट्यूब चॅनल एसपी क्रिएशनवरील एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. फायनली मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे तो आपण सर्वांच्या डिमांडवरती खूप दिवस झाले व्हिडिओ बनवला नव्हता. तर आजचा व्हिडिओ जो आहे तो आपण काइनमास्टर ॲप्लिकेशनमधून बनवणार आहे. अभी मजा आएगा ना भिड़ो. तर आजचा व्हिडिओ खूपच खास होणार आहे. आजच्या व्हिडिओला तुम्ही आत्ताच एक लाईक करून चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि त्यासमोरील बेल आयकन प्रेस करून ऑल नोटिफिकेशनला सिलेक्ट करा, म्हणजे इथून पुढे अपलोड होणारे सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी बघता येतील. त्यासोबत मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे काही मटेरियल वगैरे यूज करणार आहोत ते सर्व तुम्हाला अगदी फ्रीमध्ये आपण आपल्या वेबसाईटवरती दिलेलं आहे. त्यासाठी तुम्ही क्रोमवरती किंवा गुगलवरती जाऊन spcreationyt.com हे आपली ऑफिशियल वेबसाईट सर्च करून त्यावरून सर्व मटेरियल अगदी फ्रीमध्ये डाउनलोड करू शकता. आणि त्यासोबत मित्रांनो, आज जे आपण काइनमास्टर यूज करणार आहोत ते तुम्हाला हवं असेल अगदी फ्रीमध्ये, तर तुम्ही आपला टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा. टेलिग्रामवरती आपण काइनमास्टर जे आहे ते वरती पिनड मेसेजमध्ये तुम्हाला दिलेलं आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता. तर मित्रांनो, चला जराही न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओचा प्रिव्ह्यू बघूया आणि व्हिडिओ एडिट कसा करायचा ते शिकूया. देखिए, एक तो बेसिक ट्रिक है, एक तो लाइक और शेयर ठोक दीजिए महाकाल का, दबा के लाइक और शेयर ठोक दीजिए. रुको, क्लाइमैक्स अभी बाकी है. तर मित्रांनो, आपण जे आहे ते आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती आलेलं काइनमास्टर ॲप्लिकेशन जे आहे ते आपण ओपन करून घ्यायचं आहे. आणि बऱ्याच लोकांना काइनमास्टरचा लोगो येत असतो, तर त्यांना मित्रांनो मी फ्रीमध्ये काइनमास्टर आपल्या टेलिग्रामवरती प्रोव्हाइड केलेलं आहे. बघू शकता तुम्ही, मी तुम्हाला दाखवतो. काही जणांना जे आहे ते डाउनलोड करण्यास प्रॉब्लेम येत आहे. तर या टेलिग्रामवरती आपल्या आल्यानंतर बघू शकता 1,75,000 सबस्क्रायबर आहेत. पण या टेलिग्रामवरती तुम्ही आल्यानंतर तुम्हाला कुठेच काइनमास्टर दिसणार नाही. पण वरती तुम्हाला इथं पिनड मेसेज दिसेल, त्याच्यासमोर तुम्हाला पिन आणि आडव्या 3 लाईन आहेत, त्यावरती जर तुम्ही टच केलं संपूर्ण पिन केलेले मेसेज तुम्हाला या ठिकाणी बघायला भेटतील. यात तुम्हाला काइनमास्टर अलाइड मोशन ॲप्लिकेशन मी दिलेले आहेत, जे हवं ते तुम्ही घेऊ शकता. आत्ता जे मी यूज करणार आहे ते काइनमास्टर एसपी क्रिएशन ऑल रेशो आहे, ते तुम्ही घेऊ शकता. तर ते ओपन करून आपण घेऊया. ओपन केल्यानंतर अशा प्रकारे आपल्याला दिसणार आहे. सिम्पली क्रिएट न्यू वरती टच करायचं आहे. आता यामध्ये तुम्हाला खूप सारे रेशो बघायला भेटतील. तुम्हाला इंस्टाग्राम हवा असेल तर हा रेशो आपण नवीन ॲड केलेला आहे यामध्ये. पण आता आपल्याला 9:16 हा उभा रेशो जो रील्सला आता ट्रेंडिंग आहे तो आपण रेशो सिलेक्ट करायचा आहे. खाली तुम्हाला इथं फिल सिलेक्ट करायचं आहे, कारण फोटो फिल स्क्रीनवरती दिसायला पाहिजे. आणि त्यानंतर फोटो डिरेक्शन जे आहे ते तुम्ही इथून 3.5 ठेवू शकता. ओके, नेक्स्टवरती टच करायचं आहे. नेक्स्टवरती ज्यावेळी तुम्ही टच कराल त्यावेळी तुमच्याजवळचे तुम्ही फोटोज एक एक करून ॲड करून घ्यायचे आहेत. सिम्पल प्रोसेस आहे. यामध्ये अलाइट मोशनसारखं एक एक ॲड करायचं नाही, एकदम सगळे इमेज तुम्ही सिलेक्ट करू शकता. सगळे इमेजेस मी सिलेक्ट केलेले आहेत, या टाईपमध्ये दिसत आहेत. आता काही इमेजेस जो आहे ते आपल्याला ॲडजस्ट करावे लागतील, कारण त्यात वॉटरमार्क वगैरे. आता हा इमेज जो आहे त्यासाठी आपण इथं कात्रीचा आयकन आहे, त्याच्यासमोर जो ऑप्शन आहे त्यावरती जायचं आहे. इथं दोन्ही इक्वल करायचे आहेत सुरुवातीला, आणि हा इमेज आपण या साईडला असा खेचून घेऊया. ओके, म्हणजे काय होईल, बरोबर आपला सेंटरला इमेज होऊन जाईल. तर व्यवस्थितरित्या आपण हा जो आहे तो सेट करून घेऊया. तर या टाईपमध्ये मी राहिलेले जे सगळे इमेज आहेत ते सेट करून घेतो व्यवस्थित. ओके, तर ऑल सेट मित्रांनो. या ठिकाणी आता आपण काय करायचं आहे, सिम्पली या ठिकाणी जे आहे ते इमेजवरती टच करायचं आहे. या ठिकाणी क्लिप ग्राफिक्स ऑप्शन भेटेल, त्यावरती जायचं आहे. इथे तुम्हाला वरती एक स्टोअरचं ऑप्शन भेटेल, स्टोअरवरती टच करायचं आहे. आता स्टोअरवरती टच केल्यानंतर जो मी तुम्हाला इफेक्ट सांगतोय तो तुम्ही या ठिकाणी डाउनलोड करून घ्यायचा आहे. तर या ठिकाणी प्रमोशनलवरती आपण टच करूया. प्रमोशनलवरती टच केल्यानंतर यात तुम्हाला खूप सारे इफेक्ट बघायला भेटतील. तर आता माझ्या लक्षात नाही तरी पण मी शोधतो. ओके, तर प्रमोशनलच्या वरती तुम्हाला मॉडर्न ऑर सिम्पल दिसेल. त्यामध्ये आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी एक ऑप्शन भेटेल लाईट स्लायडर. तर लाईट स्लायडर इफेक्ट जो आहे तुम्ही इथं डाउनलोडचं ऑप्शन येईल, तिथून डाउनलोड करायचं. त्यासाठी मोबाईलचा डाटा ऑन ठेवावा लागेल. ओके, डाउनलोड केलेला आहे. आणि त्याबरोबरच आपण लाईट स्लायडर ऑप्शन जो आहे म्हणजे आपला इफेक्ट आहे तो आपण ओपन करायचा आहे. 1 नंबरचा अप्लाय करायचा, 2 नंबरचा सिलेक्ट करायचे क्लिप ग्राफिक्स लाईट स्लायडर 2 नंबर, 3 नंबरचा इमेज सिलेक्ट करायचे क्लिप ग्राफिक्स लाईट स्लायडर 3 नंबर. या टाईपमध्ये लहान मुलं जशी करतात 1, 2, 3 এক বাইক কোন জায়গায় গেলে মা বাবার পারমিশন লইতে লাগে ও মা গো টুরুলা असं या टाईपमध्ये आपण सगळे इमेजेस जे आहेत ते एक 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 व्यवस्थित जे आहे ते शहाण्या मुलासारखं ॲड करून घेऊया. तर लास्ट इमेजला देखील इफेक्ट अप्लाय झालेला आहे. त्यानंतर स्टार्ट लिहायचं आहे. पूर्णपणे स्टार्टला आल्यानंतर दोन्ही इमेजच्या मध्ये एक प्लस आयकन दिसेल, त्यावरती टच करायचं आहे. आता टच केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला परत इथं ॲप म्हणजे स्टोअर जो आहे त्या स्टोअरवरती जायचं आहे. तर या ठिकाणी मी स्टोअरवरती टच करून देतो. स्टोअरला टच केल्यानंतर सिम्पली तुमच्यासमोर जो आहे तो असा काहीतरी इंटरफेस बघायला भेटणार आहे. त्यानंतर या ठिकाणी वाईप इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे, जो सगळ्यात लास्टला आहे वाईप. तर वाईपमध्ये आल्यानंतर तुम्हाला ऑप्शन बघायला भेटतील.
तर या ठिकाणी एक ऑप्शन आहे इलेक्ट्रिक वाईप. तर इलेक्ट्रिक वाईप जो आहे तो तुम्ही इथून डाउनलोड करून इन्स्टॉल करायचा आहे. ओके, त्यानंतर इलेक्ट्रिक वाईपमधील 1 नंबरचा इफेक्ट आपण सिलेक्ट करून इथून याला एक सेकंदाचा इफेक्ट अप्लाय करायचा आहे. 2 नंबरचा इमेज घ्यायचा आहे, त्याला 2 नंबरचा इफेक्ट आणि याचा टाईम जे आहे ते 1 सेकंद ठेवायचा आहे. नंतर 3 नंबरचा प्लस 3 नंबरचा इफेक्ट आणि 1 सेकंदाचा टाईम, या टाईपमध्ये आपण करून घ्यायचे सगळे. तर मित्रांनो आता जो आहे तो व्हिडिओ आपला 36 सेकंदात झालेला आहे. तर आता आपण काय करायचं, इमेज जे आहे ते या टाईपमध्ये छोटे छोटे करून घ्यायचे आहेत, जेणेकरून आपला व्हिडिओ जो आहे तो बरोबर या ठिकाणी 30 सेकंदाचा होऊन जाईल. तर या टाईपमध्ये तुम्ही छोटे छोटे इमेजेस करून घ्या. तर मित्रांनो सगळे इफेक्ट आता आपले झालेलेच आहेत. सगळे झाल्यानंतर आता 30 सेकंदात देखील व्हिडिओ आपला झालेला आहे. तर त्यानंतर काय करायचं आहे, सिम्पली लेअरवरती टच करून मीडियावरती तुम्ही जायचं आहे. मीडियावरती गेल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला एक मी इफेक्ट दिलेला, तर तो इफेक्ट तुम्ही ॲड करून घ्यायचा आहे. इफेक्ट आपल्याला काहीसा अशा प्रकारे दिसणार आहे, तो आपण या टाईपमध्ये रोटेट करून घ्यायचा आहे. रोटेट केल्यानंतर हा झूम करून या टाईपमध्ये आपण फुल स्क्रीन काढायचं आहे. खाली तुम्ही जायचं आहे, इथं ब्लेंडिंग ऑप्शन दिसेल, त्यावरून सिम्पली स्क्रीन करून घ्यायचं आहे. स्क्रीन केल्यानंतर असा व्हिडिओ आपल्याला दिसणार आहे. ओके, हा इफेक्ट इथंपर्यंत आहे, तर इथून तुम्ही डुप्लिकेट वगैरे करू शकता जर तुम्हाला लास्टपर्यंत हवा असेल तर हा आपण लास्टपर्यंत करू आणि याचा एक्स्ट्रा पार्ट इथून स्टार्टचा जो आहे तो कट करूया. ओके, या टाईपमध्ये आपला हा व्हिडिओ दिसणार आहे. शेअरच्या ऑप्शनवरती टच करायचा आहे. 1080 पिक्सेल किंवा 720p मध्ये हा व्हिडिओ आपल्या गॅलरीमध्ये सेव्ह करून घ्यायचा आहे. तर मित्रांनो व्हिडिओ एक्सपोर्ट झालेला बॅक यायचा आहे. बॅक आल्यानंतर सिम्पली प्लसवरती टच करायचं आहे. 9:16 रेशो घ्यायचा आहे. नेक्स्टवरती जायचं आहे. इमेजेसवरती 1 नंबरला टच करून ब्लॅक कलरचा बॅकग्राऊंड आपण सिलेक्ट करायचा आहे. तो या टाईपमध्ये खेचून जो आहे तो 30 सेकंदापर्यंत आपण करून घेणार आहोत. ओके, 30 सेकंद झालेला आहे. स्टार्टला यायचं, लेअरवरती टच करून मीडियावरती जायचं आहे. मीडियावरती गेल्यानंतर आत्ता एक्सपोर्ट केलेला व्हिडिओ आपण या ठिकाणी ॲड करून घ्यायचा आहे. ॲड केल्यानंतर कात्रीच्या समोरील चौकोनावरती टच करून फिल स्क्रीन करायचं आहे. ओके, फिल स्क्रीन केल्यानंतर याचा एक्स्ट्रा पार्ट जो आपण बॅकग्राऊंडला ब्लॅक कलर ॲड केलेला त्याचा कट करायचा आहे. या टाईपमध्ये आपला हा व्हिडिओ दिसणार आहे. ओके, सिम्पली या व्हिडिओवरती टच करून घ्यायचं. तुम्ही इथून तुम्ही डुप्लिकेट करून घ्यायचं आहे. डुप्लिकेट केल्यानंतर इथून तुम्ही ऑफ केले तर तुमचा पहिला जो व्हिडिओ आहे तो या टाईपमध्ये दिसेल. बॅकचा जो व्हिडिओ आहे त्यावरती यायचं आहे. ॲडजस्टमेंटवरती जायचं आहे. ॲडजस्टमेंटवरती गेल्यानंतर सॅच्युरेशन कमी करायचं आहे. ओके, सॅच्युरेशन जर तुम्ही केलं तर मागचा बॅकग्राऊंड ब्लॅक दिसेल आणि पुढचं जो बॅकग्राऊंड आहे तो तुम्हाला डार्क दिसेल. ओके, तर डार्क जे आहे ते आणखीन थोडं डार्क करण्यासाठी ॲडजस्टमेंटवरती जाऊन सॅच्युरेशन आणखीन थोडं वाढवू शकता तुम्ही. ओके, तर आता यानंतर मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे, सिम्पली जे आहे ते एक तुम्हाला मी PNG दिलेली आहे, तर ते PNG ॲड करून घ्यायचे. तर ती PNG कशाची आहे, तर ती PNG मोबाईलच्या फ्रेमची PNG आहे. ती देखील आपण लास्टपर्यंत पहिल्यांदा करून घेऊया फ्रेम. ओके, लास्टपर्यंत फ्रेम करून घेतल्यानंतर आता बघू शकता हा जो आपला व्हिडिओ आहे त्याबरोबर व्हिडिओमध्ये आपण हा फ्रेम जी आहे ती व्यवस्थित सेट करणार आहोत. ओके, तर या टाईपमध्ये बघू शकता. इथून तुम्ही फुल स्क्रीन करू शकता आणि फुल स्क्रीन करून व्यवस्थित जे आहे ते अटॅचमेंट करू शकता. ओके, तर हा थोडासा फ्रेम जो आहे तो व्यवस्थित असा सेट करून आपण घेऊया. तर या टाईपमध्ये बघू शकता आपण हा फ्रेम जो आहे तो व्यवस्थित सेट केलेला आहे. तर त्यानंतर आता व्हिडिओवरती आपण टच करायचं आहे आणि इथं क्रॉपिंगमध्ये जायचं आहे आणि थोडंसं क्रॉप करून घ्यायचं आपण याला. ओके, तर या टाईपमध्ये बघू शकता आपण कॉर्नर जे आहे त्याचे क्रॉप करून घेऊया. साईडचे जे अँगल आहेत ते मास्क अनेबल्ड करून याला शेप हा जर दिला तर तुम्हाला बॅकग्राऊंड या टाईपमध्ये मोबाईलच्या फ्रेममध्ये बरोबर बसून जाईल. तर मित्रांनो बघू शकता एकदम परफेक्टली जे आहे ते ॲड झालेलं आहे. त्यानंतर सिम्पली स्टार्ट लिहायचं, प्लसवरती टच करून लेअरवरती जायचं आहे. या ठिकाणी जे आहे ते तुम्हाला मी एक शॅडो इफेक्ट दिलेला आहे. ओके, तर शॅडो इफेक्ट तुम्ही ॲड करून घ्यायचं आहे. शॅडो इफेक्ट ॲड केल्यानंतर या टाईपमध्ये असा आपण हा शॅडो इफेक्ट झूम करायचा आहे आणि तर खाली सेट करून घ्यायचे आहेत. ओके, सेट केलेला आपण शॅडो इफेक्ट तो देखील लास्टपर्यंत करून घ्यायचा आहे. त्यानंतर यावरती मित्रांनो आपले इन्स्टा आणि यूट्यूबचे सिम्बॉल आपण ॲड करून घ्यायचे आहेत. तर मित्रांनो दोन्ही सिम्बॉल जे आहे ते मी ॲड करून घेतो. तर इंस्टाग्रामचा सिम्बॉल आपण बरोबर मधल्या फ्रेममध्ये ठेवून ब्लेंडिंगमध्ये जाऊन ओव्हरले करायचं आहे. पूर्णपणे लास्टला यायचं. ओके, पूर्णपणे आता लास्टला आल्यानंतर इथं आपण सॉरी हे अलाइड मोशनचं लक्षात राहिलं माझ्या. तर या टाईपमध्ये हे आपण लांबवू शकतो यामध्ये काइनमास्टरमध्ये. तर या टाईपमध्ये बघू शकता झालेलं आहे आपलं. आता यावरती सिम्पली जे आहे ते लेअरवरती टच करून मीडियावरती जायचं आहे आणि या ठिकाणी एक तुम्हाला मी लिरिकल व्हिडिओ दिलेला आहे. ओके, आता जे सॉन्ग तुम्हाला हवा असेल त्या सॉन्गचं तुम्ही लिरिकल यूट्यूबवरून कुठूनही डाउनलोड करू शकता. ते या टाईपमध्ये इथं असं आपण सेट करून घेणार आहोत आणि सेट केल्यानंतर सिम्पली याला जे आहे ते ब्लेंडिंगवरती जाऊन स्क्रीन इफेक्ट द्यायचं आहे. बघू शकता या टाईपमध्ये आपल्याला लिरिक्स जे आहेत ते यावरती अटॅच झालेले आहेत. ओके, आता हा व्हिडिओ सेव्ह करण्यासाठी सिम्पली जे आहे ते शेअरच्या ऑप्शनवरती टच करायचं आहे. 1080 पिक्सेलमध्ये एक्सपोर्टवरती टच करून हा व्हिडिओ आपल्या गॅलरीमध्ये सेव्ह करण्यास सुरुवात करायची आहे. क्वालिटी खराब होत असेल डिस्क्रिप्शनमध्ये व्हिडिओ आहे तो बघा. त्या टाईपमध्ये तुम्ही स्टेप फॉलो करून तुमच्या व्हॉट्सअपच्या स्टेटसला लावू शकता. ओके, तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून तुम्ही नक्की सांगा. चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. मित्रांनो भेटू पुढच्या एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि एडिटिंग शिका. जय हिंद, जय महाराष्ट्र.